दिल्लीतलं कृषी आंदोलन अधिकृतरित्या संपवण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने त्यांनी घोषणा केली. आता ह्याला आम्ही भरकटलेलं का म्हणतोय आणि त्याचा शेवट त्याच्या संदर्भामध्ये शोकांतिका का म्हणतोय, दोन्हीचे आपण खुलासे करूयात. पहिली गोष्ट म्हणजे हे भरकटलेलं का होतं, तर अगदी पहिल्या दिवसापासून 26 नोव्हेंबर 2020ला हे आंदोलन प्रत्यक्ष दिल्लीच्या सीमेवरती सुरू झालं. तेव्हापासूनचा मुद्दा होता की ह्या कायद्यांमध्ये काळं काय आहे. आता ही कायदे प्रत्यक्ष सरकारने मागे घेतले. मोदींनी तशी घोषणा केली, त्याच्यावरती ह्यांनी खुश होऊन ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्याच्याबद्दल बोलले, त्यांनी तेव्हा सुद्धा प्रत्यक्ष या कायद्यातल्या कुठल्या कलमांच्या संदर्भामध्ये तुमच्या काय अडचणी आहेत ते सांगितलेलं नाही, म्हणून त्याला भरकटलेलं म्हटलं गेलेलं आहे. अजून एक मुद्दा जो भरकटलेलं म्हणायचं की बाकीचे जे सगळे विषय समोर आणले गेले, उदाहरणार्थ MSP, प्रत्यक्ष या कृषी कायद्यांचा आणि MSPचा मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत, याचा काही संबंध नाही. यांना अजून तिसरा जो मुद्दा होता की मंडिया खत्म हो जाएंगी असा जो आरोप केला गेलेला होता, त्याचाही प्रत्यक्ष कृषी कायद्याचा काही संबंध नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाचे व्यवहार होतात, त्याच्याशिवाय बाहेर ते व्हावेत. नंबर 2, करार शेती म्हणजे जी आता अजूनही महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याला परवानगी भेटावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जीवनावश्यक वस्तू कायदा असा जो शब्द भ्रम तयार केला होता की जो प्रत्यक्षामध्ये आवश्यक वस्तू कायदा आहे, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, त्याच्यामधून शेतमाल वगळावा, असे ते कायदे होते. त्याच्यावर खूप चर्चा झाली म्हणून परत घेत नाही. यांना भरकटलेलं म्हणायचं कारण होतं की ह्या सगळ्यांना अजूनही ह्या तिन्हीच्या बाबतीमध्ये कुठलीही वैचारिक शुद्धता यांच्याकडे नाही, वैचारिक स्पष्टता यांच्याकडे नाही. म्हणजे MSP की लीगल गॅरंटी चाहिए असा जो मुद्दा आता समोर येतात. आत्ताचं उदाहरण ज्याच्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ पण केला, म्हणजे तुम्हाला हे भरकटले पण लक्षात येईल. सोयाबीनचे MSP प्रमाणेचे भाव 3950 कमी आहेत आणि बाजारात प्रत्यक्ष भाव जास्त आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी अशी मागणी केलेली आहे की आम्ही MSP प्रमाणे खरेदी करू आणि प्रत्यक्ष बाजारामध्ये भाव जास्त आहेत. आता MSP की लीगल गॅरंटी चाहिए वाले ह्याला तयार आहेत का की सगळं सोयाबीन 3950 प्रमाणे खरेदी व्हावं? शेतकऱ्यांचा फायदा आहे का तोटा आहे? भरकटले पण यामुळं आहे. आणि शोकांतिका कशामुळं आहे, तर जेव्हा हे आंदोलन संपलं, तुम्ही तशी घोषणा केली, अपेक्षा अशी होती की एखाद्या आंदोलनातल्या मागण्या मान्य झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याबद्दल एक स्वीकार संपूर्ण सर्वसामान्य जनतेमध्ये कसा केले गेलेला आहे, त्याच्या विजयाच्या संदर्भामध्ये काही मांडणी पुन्हा होती आहे का, जागोजाग मोठ्या सभा सोडून द्या, पण जागोजाग त्याची चर्चा होते का, काहीच नाही. प्रत्यक्ष म्हणजे एक बोरकरांचा असा शब्द होता की कुंकू भाळी लागतं, सगळा यज्ञ संपल्यानंतर उरली हाती राखच कशी आणि कुंकू भाळी लागताच कशी आई झाली वेडेपिशी. सगळा यज्ञ त्यांनी अतिशय दुःखानं आणि उपहासानं स्वातंत्र्याच्या नंतर जी सामाजिक परिस्थिती समोर आली त्याच्यावरती ते भाष्य होतं बोरकरांचं. आता या आंदोलनाच्या नंतर यांना काय करावं ते कळेना. तुम्ही म्हणत होता की कृषी कायदे वापस घ्या, त्यांनी कृषी कायदे वापस घेतले. आता पुढं काय? मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांकडून जी MSP प्रमाणे गव्हाची खरेदी झाली, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पण जमा झाले. आता नवीन जेव्हा परत पुढच्या आता एप्रिल-मे पासून जेव्हा खरेदी सुरू होईल गव्हाची MSP प्रमाणे, तुम्हाला ती करायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही जाल आणि तिथं खरेदी होईल आणि ते पैसे परत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जातील. तर हे जे मधले आडते दलाल आणि बिचोलिया होते ते आता बोलणार काय? कायदे मागे घेतलेले आहेत, पण प्रत्यक्ष खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये कुठं कायद्यामध्ये काय तरतूद होती? शेतकऱ्यांकडून माल कसा खरेदी करावा मंडीमध्ये, समजा ठीक, सरकार जेव्हा प्रत्यक्ष रॅशनिंगसाठी म्हणून गव्हाची खरेदी करतं, तांदळाची खरेदी करतं, अरविंद पंगार यासारख्या प्रचंड मोठ्या विद्वान माणसांनी, नीती आयोगाचा जो अध्यक्ष राहिलेला होता, त्यांनी ही भूमिका अशी मांडलेली आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांचा लेख आलेला आहे की एकूण गव्हाच्या पैकी, एकूण तांदळाच्या पैकी जेमतेम 20-22% इतकी खरेदी सरकार जास्तीत जास्त पद्धतीनं या MSP प्रमाणे रेशनिंगसाठी करू शकतं. म्हणजे गहू तांदळाच्या सुद्धा 80% मालाला खुल्या बाजारपेठेतच जावं लागतं. जेव्हा की आता तुम्ही 23 धान्यांना MSP जाहीर केलेली आहे, त्यांच्या खरेदीच्या बाबतीत काय बोलणार आहात? ज्याची तुम्ही प्रत्यक्ष खरेदी करता ती पण पूर्ण करू शकत नाही, हे वास्तव अरविंद पंगार यांनी समोर मांडलेलं आहे. आता मुद्दा समोर येतो की बाकीच्यांची ज्यांची MSP जाहीर होती त्यांची खरेदी कशी करणार. नंबर 2, त्याहीपेक्षा गंभीर मुद्दा, ज्यांची MSPच कधी जाहीर झालेली नाही, ते सगळा शेतमाल तो त्याच्यामध्ये आणणे, त्याची MSP जाहीर करणे आणि आणीबाणीच्या प्रसंगी जेव्हा व्यापाऱ्यांनी हात वरती केले तर त्या प्रसंगी सरकारने ही सगळी खरेदी करायची कशी? म्हणजे त्याच्यामुळं ही जी दिशाहीनता आलेली आहे त्याचं कारण हे आहे की या आंदोलनाला कुठलाही वैचारिक पाया नाही.
परत एकदा आम्ही एक गोष्ट स्पष्ट करतो, महाराष्ट्रातल्या पत्रकारांकडून, विचारवंताकडून, अभ्यास करणाऱ्यांकडून किमान एक अपेक्षा होती. एक दोन नाही, गेल्या 40 वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेने याची वैचारिक मांडणी शरद जोशींनी स्पष्टपणे करून ठेवली होती. आत्ता 12 डिसेंबरला शरद जोशींचा 6वा स्मृतिदिन साजरा झाला. अपेक्षा अशी होती की अशा पद्धतीची काही एक वैचारिक मांडणी ह्या कृषी आंदोलनाने केलेली आहे का? संयुक्त किसान मोर्चा नावानं जे काही अशी भेळ तयार झालेली आहे, ही वेगवेगळ्या शेतकरी संघटनांची, समाजवाद्यांच्या आधिपत्याखालची, त्यांनी काय मांडणी केलेली ह्याची? आणि शोकांतिका प्रत्यक्ष राकेश टिकेतच्या बाबतीमध्ये अशी आहे, योगेंद्र यादवनी बोलताना पत्रकार असल्यामुळे जे गोल गोल फिरवलेलं आहे की बाजूला खुर्ची होती ते बाजूला बसले, लेकिन ऐसा नहीं है कि हमने उनको दरकिनार कर दिया. अरे प्रत्यक्ष समितीमध्ये राकेश टिकेतला घेतलंच नाही ना, मग शोकांतिकाने तर काय म्हणायचं? दुसरी गोष्ट अशी आहे की आता सरकारबरोबर तुम्ही समिती बसणार, समिती चर्चा करणार MSPच्या बाबतीमध्ये. ह्याच्यातला सगळ्यात गंभीर तर मुद्दा हाच आहे. 23 धान्याची MSP जाहीर होती, त्यांची खरेदी शक्य नाही. ज्यांची प्रत्यक्ष खरेदी होती त्यांची संपूर्ण खरेदी शक्य नाही. आणि ज्या शेतमालाला आज तागायत कधी MSP भेटलेली नाही, ती जाहीर करणार कधी, खरेदी करणार कधी? तुम्ही याच्यावर समितीमध्ये बसून म्हणता, प्रत्यक्षात तुम्ही याची काय मांडणी केलेली आहे? दुसरी गंभीर गोष्ट याच्या निमित्तानं समोर येते की ते असं म्हणतात की याच्या निमित्तानं जे गुन्हे दाखल केले ते वापस घ्या. आंदोलनातले सामूहिक पातळीवरती जे गुन्हे दाखल होतात ते वापस घ्यायची परंपरा आहे. यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीनं एखादं मोठं आंदोलन उभं राहतं तेव्हा सामूहिकपणे, पण वैयक्तिक पातळीवरती जे गुन्हेगारी स्वरूपाचे त्यांच्यावरती कलम लावले गेले ते वापस घेता येत नाहीत. आता हा जो घोळ आहे की तेव्हा तिथं प्रत्यक्ष जेव्हा हत्या झाली, हातपाय तोडले, बलात्कार झाले किंवा लाल किल्ल्यावरती ज्या पद्धतीनं देशद्रोही कृत्य झाली, पोलिसांना मारलं गेलं, हे सगळे गुन्हे वापस कसे घ्यायचे? तुम्ही सरकारच्या परवानगीशिवाय, पोलिसांच्या परवानगीशिवाय प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपोषणाला बसलात, आंदोलनाला बसलात, हे आपण समजू शकतो. ते गुन्हे कदाचित मागं घेता येऊ शकतात. ईडीने रेड टाकल्या, ते गुन्हे तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊन मागं कसे काय घेणार? CBIचे म्हणजे हे बाकीचे जे सगळे गुन्हे आहेत ते पण मागं घ्या. हे जेव्हा हे आंदोलक म्हणतात तेव्हाच यांची दिशाहीनता आणि दिसते. आणि शोकांतिका समोर ही येते की एखाद्या शेतकरी चळवळीतल्या नेत्याला असं म्हणायची वेळच का येते की माझ्यावरती ईडीनं दाखल केलेला गुन्हा वापस करा. म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आर्थिक प्रचंड गैरव्यवहारामध्ये तुझं नाव येतं. म्हणजे मुळात तुझ्याकडे हे पैसे आले कुठून? आज सागायत सामाजिक पातळीवरच्या ज्या ज्या चळवळी झाल्या त्याच्यातल्या एकाही चळवळीनं अशी मागणी केली नाही की आमच्यावरचे इतर गुन्हे, फौजदारी स्वरूपातले आर्थिक गुन्ह्यांच्या घोटाळ्यातल्या संदर्भातले इतर गुन्हे पण आमच्यावरती मागे, असं म्हणायची पाळी आज तागायत सामाजिक आंदोलनाला का नाही आली? कारण की त्यांचे नेते अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये दुरान्वये का होईना, संशयाने का होईना, पण त्यांची नावं आलेली नव्हती. आणि जो देशद्रोहाच्या संदर्भातला मुद्दा आहे, जो गंभीर मुद्दा, इतकी आंदोलनं झाली भारतामध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळातली आंदोलन सुद्धा इंग्रजांच्या विरोधातली होती, देशाच्या विरोधातली नव्हती. आज जेव्हा हे गांधींची तुलना परत परत करतात, यांनी याचं ठामपणे उत्तर दिलं पाहिजे. लाल किल्ल्यावरती प्रत्यक्ष तिरंग्याचा अपमान होतो आणि वर्दीतल्या पोलिसांवर तुम्ही हल्ले करता, हे नेमकं कुठलं कृत्य आहे? कुठल्या आंदोलनामध्ये असं घडलेलं? हे आताच नाही, 2014 नंतर सातत्यानं पोलिसांवर प्रत्यक्ष हल्ला करण्याचे प्रकार, जसं की काश्मीरमध्ये सुरक्षा सैनिकांवरती, सुरक्षा दलांवरती दगडफेक करण्याचे प्रकार घडलेले होते. तशाच पद्धतीचे प्रकार पोलिसांवरती हत्या करणे, पोलिसांची मारहाण करणे, दगडफेक करणे असे घडलेले आहेत. आणि ही गंभीर गोष्ट आहे. म्हणजे एकतर वैचारिक पातळीवरती तुम्हाला आंदोलनाची कुठलीही मांडणी अजूनही करता आलेली नाही. शोकांतिका म्हणजे आंदोलनाचा जो चेहरा आहे राकेश टिकेत सारखा, की त्यांचे वडील सुद्धा, यांनी सगळ्यांनी आडमुठपणेच ही आंदोलनं चालवलेली होती. 1990ला बोट क्लबच्या मेळाव्यात दिल्ली येथे शरद जोशी यांना अक्षरशः म्हणजे फिजिकली, शारीरिकदृष्ट्या धक्का मारून पाडलेला हा तो हे महेंद्रसिंग टिकेत, त्यांचे चिरंजीव राकेश टिकेत. तुमच्या आंदोलनाला कुठलाही वैचारिक पाया नाही, कुठलंही नियोजन तुमच्याकडं नाही. आणि आता तुम्ही चर्चा करू म्हणतायत. आणि शोकांतिका ही की जो चेहरा तुम्ही आंदोलनाचा टिकेतचा समोर केला होता, त्या चेहऱ्याला तुम्हाला आता बाजूला करावं लागतं आहे. दुसरी शोकांतिका राजकीय आहे. आमचं आंदोलन राजकीय नाही असं म्हणत असताना या काळामध्ये हे सगळे आंदोलक पश्चिम बंगालमध्ये किंवा इतर ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये गेले कशासाठी होते? कम्युनिस्टांच्या ज्या संघटना आहेत शेतकऱ्यांच्यासाठी काम करतात, त्या प्रत्यक्ष इथे आहेत, ह्याच्यामध्ये सहभागी होत्या.
म्हणजे तुम्ही राजकीय पातळीवरती जे जे काही तुम्ही या काळामध्ये वागलात त्याच्यातून ही शोकांतिका जी शब्द आलेला आहे तो असा आलेला आहे की तुमची राजकीय ताकद काहीच नाही आहे. त्याच्यावरती विशेषतः राकेश टिकेतांच्या बाबतीतली जी गोष्ट घडली त्याच्यावरची ही उसंतवाणी. कृषी आंदोलन उखडला तंबू, गबाळे हे चंबू गुंडाळले. काय ती अपेक्षा मिळाले ते काय, फाटक्यात पाय टिकेतचा. नेमली समिती त्यात नाही नाव, मिळाला न भाव काडीचाही. जाटांच्या भाषेत 16 दुने 8, बुद्धीने हे माठ अविचारी. पाय तोडूनी जो हाती दे कुबडी, धोरण लबाडी जाणा जरा. सूट सबसिडी ओळखा कुबड्या, MSPच्या बेड्या पायांमध्ये. कांत झुंडशाही उसळली लाट, बुडे मुक्ती वाट कुणब्याची. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचं जे काही प्रत्यक्ष त्याला देणं लागतं ते तसं न देता तुम्ही त्याची उपेक्षा करता. उणे सबसिडी हा जो शब्द शरद जोशींनी वापरलेला होता की 100 रुपये जर त्याला भाव बाहेरच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध असेल तर तुम्ही धोरणं अशी राबवता की आपल्या देशामध्ये त्याला जेमतेम 28-30 रुपयेच भाव भेटतो. म्हणजे ही उणे सबसिडी आधी त्याच्यामध्ये होती, म्हणजे त्याचे पाय कापून टाकायचे आणि नंतर त्याला कुबडी देण्यासाठी आम्ही तुला MSP देतो, आम्ही तुला खतावरती सबसिडी देतो, MSP प्रमाणे तुझ्या धान्याची खरेदी करतो. अशा सगळ्या कुबड्या मजबूत करणे, पाय कापायचे आणि कुबड्या मजबूत करणे, कुबड्या दिसायला कशा चांगल्या असल्या पाहिजेत आणि बाकीच्या गोष्टी करायचं. हे आंदोलन दुर्दैवाने कुबड्या मजबूत करणारं, कुबड्या दिखावून चांगल्या दिसतील असं करणारं आंदोलन आहे. शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करणारं हे आंदोलन नाही. म्हणूनच त्याला भरकटलेले आणि शोकांतिका त्याच्या बाबतीत घडलेली असे शब्दप्रयोग वापरलेले आहेत.